महाराष्ट्रातील तब्बल 2 कोटी महिलांची झोप उडवणारी अतिशय धक्कादायक बातमी समोर आलेली आहे। सरकारने महिलांसाठी असे 5 अत्यंत कडक नियम लागू केलेले आहेत। आता यातील एकही नियम मोडला तर थेट लाखोंचा दंड ठोठावला जाणार आहे। यातील पहिला नियम जर मोडला तर 5,000 रुपये दंड भरावा लागेल, दुसरा नियम मोडला तर 10,000 रुपये दंड भरावा लागेल आणि यातला 5वा नियम असा आहे जो चुकूनही जरी मोडला तरी इतका मोठा दंड होईल की भरण्यासाठी घरातलं सगळं विकायची वेळ येईल आणि थेट जेलमध्ये सुद्धा जावं लागेल। कारण आता घरोघरी एक गुप्त पडताळणी सुरू झालेली आहे। थेट घरामध्ये चेकिंग चालू झालेली आहे, ज्यामुळे आता महिलांच्या अडचणीत प्रचंड वाढ होणार आहे। खरं तर आजपर्यंत महिलांना अनेक योजनेचे पैसे दिले गेले होते, पण आता ते सगळे पैसे वसूल होणार का? आजपर्यंत महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाले, काही महिलांना निराधार योजनेचे पैसे मिळाले, तर काहींना महिला बचत गट योजनेचे अनुदान सुद्धा मिळालेले होते। वयोश्री योजनेचा लाभ घेणाऱ्या महिला आता आणि सर्व महिला एसटी प्रवासात अर्ध्या तिकिटाची सूटही मिळत आहे। एवढंच नाही तर सरकारने अनेक योजनेमध्ये महिलांना सर्वात पहिले प्राधान्य दिलेले आहे। पण आता सरकारने कडक पावले उचलण्याचा मोठा निर्णय घेतलेला आहे। खरं तर ते 5 नियम राज्यातील सर्वच महिलांसाठी आहेत, पण पहिला नियम खास करून विविध योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी आहे, दुसरा नियम नोकरी करणाऱ्या महिलांसाठी आहे आणि तिसरा नियम वयस्कर महिलांसाठी आहे, चौथा नियम शेतकरी कुटुंबातील महिलांसाठी आहे, तर 5वा नियम असा आहे ज्याच्याहून एकही महिला सुटणार नाही। कारण आता घरोघरी थेट तपासणी केली जाणार आहे। शासनाच्या एका नवीन जीआरच्या माध्यमातून एक धक्कादायक माहिती समोर आलेली आहे। त्यामुळे प्रत्येक महिलेला नियम माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे। म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये आपण हे 5 नियम नेमके कोणते आहेत आणि तुम्हाला दंड होऊ नये म्हणून कोणती कामे अर्जंट करायची आहेत याची संपूर्ण सविस्तर माहिती आपण सांगणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया पहिल्या आणि अत्यंत कळीच्या नियमांपासून, ज्यांचा थेट संबंध मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेशी आहे। सध्या महाराष्ट्रात जवळपास 2.5 कोटी महिला दरमहा 1,500 रुपयांचा लाभ घेत आहेत, पण योजनेचा फॉर्म भरताना एक अत्यंत स्पष्ट अट सांगण्यात आलेली होती। ती अट म्हणजे तुमच्या संपूर्ण कुटुंबाचं सर्व मार्गांनी मिळणारं वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असावं। मात्र सरकारच्या एका गुप्त तपासणीत अतिशय धक्कादायक माहिती समोर आलेली आहे। अनेक महिलांच्या कुटुंबावर वार्षिक उत्पन्न 10 ते 20 लाखांच्या पार आहे। काहींच्या दारात स्वतःची 4 व्हीलर उभी आहे, तर काहींच्या नावावर तब्बल 10 एकर शेती आहे, ज्याच्यातून दरवर्षी लाखांची कमाई होते, तरीसुद्धा चुकीची माहिती देऊन या योजनेचा गैरफायदा घेतलेला आहे। आता शासनाने अशा महिलांची गुपचूप चौकशी सुरू केलेली आहे। या चौकशीत जर तुम्ही अपात्र ठरलात तर तुमचे दरमहा मिळणारे पैसे तर कायमचे बंद होतीलच, पण याशिवाय आजवर बँक खात्यात झालेली सर्व कामे रक्कम सरकार व्याजासकट तुमच्याकडून वसूल करणार आहे। हा मोठा दणका टाळायचा असेल तर अपात्र महिलांनी स्वतःहून पुढे येऊन आपलं नाव यादीतून मागे घेणं अत्यंत गरजेचं आहे। पण इथेच थांबायचं नाही, तर हा फक्त पहिला नियम होता। दुसरा नियम यापेक्षाही जास्त कडक आहे। तो अशा महिलांसाठी आहे ज्यांच्या घरात रेशन कार्ड आहे आणि त्या कुठे ना कुठे जॉब किंवा नोकरी करत आहेत। रेशन कार्ड पिवळ्या किंवा केशरी रंगाचं आणि त्या खाजगी किंवा सरकारी क्षेत्रात नोकरी करत आहेत, तर अशा महिलांसाठी हा दुसरा नियम आहे। तर तिसरा नियम सर्वच महिलांसाठी असून तो फारच गंभीर आहे, कारण त्यात पॅन कार्ड आणि इतर ओळखपत्राच्या नियमांमुळे दंडात्मक कारवाईची टांगती तलवार आहे। पण आतापर्यंतचा सर्वात मोठा आणि कडक नियम म्हणजे 5 क्रमांकाचा आहे नियम, जो थेट तुमच्या बँक खात्याशी जोडलेला आहे। त्यामुळे सर्व नियम व्यवस्थित समजल्याशिवाय व्हिडिओ अजिबात बंद करू नका। आपण क्रमाने माहिती घेतो। आता वळूयात दुसऱ्या महत्त्वाच्या नियमांकडे। ज्या महिला सामान्य नोकरी करतात, प्रायव्हेट क्षेत्रात काम करतात किंवा घर सांभाळून रेशन कार्डच्या विविध योजनेचा, निराधार योजना किंवा वयोश्री योजना याचा फायदा घेतात, त्यांच्यासाठी EKYC पूर्ण करणं अनिवार्य करण्यात आलेलं आहे। जर तुमच्या रेशन कार्डची EKYC झालेली नसेल तर येत्या 1 तारखेपासून मिळणारा सर्व लाभ रोखला जाईल। पण या नियमातील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे जर तुमच्याकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर आता लक्ष देऊ नये का, पिवळ्या केशरी रेशन कार्ड धारकांसाठी वार्षिक कमाई मर्यादा फक्त 15,000 रुपये आहे, तर केशरी कार्डसाठी ती 1 लाखाच्या आत असावी लागते। जर तुमचं उत्पन्न या मर्यादेपेक्षा जास्त असेल तर तरीही तुम्ही पिवळ्या किंवा केशरी रेशन कार्डवर वर्षानुवर्ष मोफत धान्य आणि इतर सवलती लाटत असाल तर अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून सर्व कमाईची कडक तपासणी होणार आहे। आजवर घेतलेल्या धान्याची रक्कम थेट बाजारातील चालू दरानुसार आणि व्याजासह तुमच्याकडून दंड वसूल केली जाईल।
कारण लाडकी बहीण योजनेसाठी तुम्ही जे उत्पन्नाचे दाखले जोडलेले आहेत त्यांचा संपूर्ण डेटा आता रेशन कार्डशी जोडला जात आहे. त्यामुळे रेशन कार्डची ही बाब अजिबात हलक्यात घेऊ नका. यानंतरचा तिसरा नियम, तुमच्या पाकिटातील पॅन कार्ड आणि आधार कार्ड यांच्यासोबत एका मोठ्या चुकीची संबंधित आहे, ज्यांच्यावर इन्कम टॅक्स विभागाची थेट नजर आहे. काय आहे तो नियम, लगेच पहा. तिसरा नियम आहे महिलांचा पॅन कार्ड आणि आधार कार्डमधील महत्त्वाच्या चुकांबद्दल. आजकाल कोणतीही बँक खाते उघडण्यासाठी किंवा व्यवहारासाठी पॅन कार्ड अनिवार्य आहे. अनेक महिलांनी वयाची 18 वर्ष पूर्ण होण्याआधीच मायनर पॅन कार्ड काढलेलं आहे, पण 18 वर्ष पूर्ण झाल्यावरही त्याला मेनर पॅन कार्ड अपडेट केलेलं नसतं. तसेच अनेक महिलांच्या बाबतीत लग्नाआधीचंच नाव आणि लग्नानंतरचं नाव पॅन कार्ड आणि आधार कार्डवर वेगवेगळं असतं, ज्यामुळे त्यांच्या बँक खात्याची KYC मॅच होत नाही. जर पॅन कार्डमध्ये अशी चूक असेल किंवा ते आधार कार्डशी लिंक नसेल तर थेट तुमचे 10,000 रुपयांपर्यंतचा मोठा दंड इन्कम टॅक्स विभागाकडून आकारला जाऊ शकतो. त्यामुळे तुमच्या पॅन कार्डवरील नाव आणि जन्मतारीख आजच तपासून घ्या. त्यानंतर चौथा नियम येतो शेतकरी कुटुंबातील महिलांसाठी. ग्रामीण भागातील बऱ्याच महिलांच्या नावावर शेतजमीन असते. अशा वेळी घरात पतीसुद्धा PM किसान किंवा नमो शेतकरी योजनेचा लाभ घेतात. मुलगाही फायदा घेतो आणि महिलासुद्धा वेगळे अर्ज करून 6,000 रुपयांचा लाभ घेतात. परंतु नियमानुसार एकाच रेशन कार्डवर किंवा एकाच कुटुंबात केवळ एकाच व्यक्तीला या शेतकरी सन्मान निधीचा लाभ मिळू शकतो. जर एकाच घरातील पती आणि पत्नी दोघेही हा लाभ लाटत असतील तर ती कायद्यानुसार फसवणूक मानली जाईल आणि बेकायदेशीर घेतलेले सर्व हप्ते सरकारकडून कायदेशीर कारवाई करून वसूल केले जात आहेत. आणि आता वेळ आलेली आहे त्या सर्वात शेवटच्या आणि 5व्या नियमांची, जो महाराष्ट्रातील प्रत्येक कॉलेज, तरुण मुलीपासून ते गृहिणीपर्यंत सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि धोकादायक ठरणार आहे. कारण यामध्ये बँक खात्यावरील संशयास्पद व्यवहारावर थेट नजर ठेवून तुरुंगवासाची कडक तरतूद करण्यात आली. तर सावधान महिलांनो, आता येथे तो तुमचा 5वा नियम, जो सर्वात धक्कादायक आणि काळजीपूर्वक ठोका चुकवणारा आहे. हा नियम थेट तुमच्या बँक खात्यावर घाला घालवणारा आहे. आज जवळपास प्रत्येक महिलेचं स्वतःचं बँक खातं आहे, पण दुर्दैवाने गोष्ट म्हणजे खात्यात नियमित बॅलन्स न ठेवल्यामुळे बँक छुपे चार्जेस लावून पैसे कापून घेत आहेत. तर हे आपण सगळेच जाणवतो, पण यापेक्षाही एक भयंकर संकट सध्या तुमच्या डोक्यावर घिरट्या घालत आहे. ग्रामीण भागातील अनेक महिलांच्या आणि गृहिणींच्या बँक खात्यात ताबा घरातील पुरुष किंवा इतर चलाक लोक घेत आहेत आणि या खात्यावरून लाखांचे मोठे आर्थिक व्यवहार फिरवतात. कित्येक वेळा बचत गटाच्या नावाखाली किंवा तुमच्या वैयक्तिक खात्याचा वापर करून संशयास्पद पैशाची अफरातफर केली जात आहे. पण लक्षात ठेवा, आता इन्कम टॅक्स विभाग प्रचंड आक्रमक झालेला आहे. जर तुमच्या बँक खात्यात अचानक लाखांची अफाट रक्कम झाली आणि अधिकाऱ्यांनी विचारल्यावर तुम्हाला त्या पैशाचा कायदेशीर हिशोब किंवा पक्का पुरावा देण्यात आला तर तुमच्यावर थेट बेनामी व्यवहार आणि टॅक्स चोरीचा गंभीर गुन्हा दाखल केला जाईल. आणि अशा वेळी क्षणाचाही विलंब न लावता तुमच्यावर लाखोंचा दंड ठोकला जाईल आणि थेट तुरुंगाची हवा देखील खाऊ म्हणूनच लक्षात ठेवा, तुमच्या बँक खाते हे फक्त आणि फक्त तुमच्या हक्काच्या कमाईसाठी आहे. कुणाचेही तुमचं खाते कोणालाही भाड्याने किंवा व्यवहारासाठी वापरू देऊ नका. शेवटी एकच गोष्ट कान उघडू नये का, शासनाने जारी केलेल्या या 5 नियमांचे पालन करणे प्रत्येक महिलेसाठी आता अनिवार्य झालेले आहे. कोणत्याही परिस्थितीत आजच तुमचं पॅन कार्ड आणि रेशन कार्ड आणि बँक खात्यातील सर्व त्रुटी तातडीने दुरुस्त करून घ्या. नाहीतर येत्या महिन्यापासून असा आर्थिक दणका बसेल की सावरणं कठीण होऊन जाईल. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वर सांगितलेले हे 5ही नियम ऐकल्यानंतर तुम्हाला एक गोष्ट नक्की समजली असेल की प्रशासनाने आता नियमावली खूप कडक केलेली आहे. जर आपण वेळेवर सतर्क झालो नाही तर उगाच दंडाचा आणि मोठा फटका बसू शकतो किंवा कायदेशीर अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे व्हिडिओच्या शेवटी टप्प्यात आपण हे सर्व धोके टाळण्यासाठी आपली नेमकी कोणती पावले उचलायची आहेत त्याची अगदी सोपी आणि सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. पहिली महत्त्वाची पायरी, आज तुमच्या रेशन कार्ड दुकानदाराशी संपर्क साधून रेशन कार्डची KYC प्रक्रिया पूर्ण झाली आहे की नाही हे तपासून घ्या. जर रेशन कार्ड आधार कार्डशी लिंक नसेल तर ते त्वरित करून घ्या, कारण येत्या काळात मोफत धान्य आणि इतर सर्व सरकारी योजनेचा लाभ यावरच अवलंबून असणार आहे. दुसरी महत्त्वाची पायरी, तुमच्या पॅन कार्डची स्थिती तपासणे. जर तुमचं पॅन कार्ड खूप जुनं असेल तर त्यावर नावाची स्पेलिंग चुकली असेल किंवा लग्नानंतरचं नाव अपडेट केलं नसेल तर जवळचा सेतू किंवा महा-ई-सेवा केंद्रात जाऊन ते लगेच दुरुस्त करून घ्या. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचं पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक आहे की नाही हे प्राधान्याने तपासून घ्या, कारण लिंक नसलेल्या पॅन कार्डवर मोठा दंड आकारला जाऊ शकतो.
तिसरी महत्त्वाची पायरी तुमच्या बँक खात्यात नियमित ॲडिट करणे. तुमच्या किंवा घरातील महिलांच्या बँक खात्यात नकळत कोणतेही मोठे संशयास्पद व्यवहार होत नाहीत याकडे बारीक लक्ष ठेवा. कोणाच्याही सांगण्यावरून आपलं वैयक्तिक बँक खाते किंवा QR कोड इतरांना वापरण्यासाठी देऊ नका. तसेच खात्यात नेहमी किमान शिल्लक मिनिमम बॅलन्स ठेवा, जेणेकरून बँकेची पेनल्टी चार्जेस कमी बसणार नाही. चौथी महत्त्वाची पायरी म्हणजे जर तुम्ही शेतकरी कुटुंबातील असाल तर PM किसानचे नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत असाल तर एकच रेशन कार्डवर कुटुंबातील 2 व्यक्ती लाभ घेत नाहीत याची खात्री करा. जर तसं होत नसेल तर स्वतःहून एक नाव कमी करून घ्या, जेणेकरून पुढील दंडात्मक कारवाई टळेल. आणि पाचवी महत्त्वाची माहिती म्हणजे जर तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असाल आणि तुमचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर कोणत्याही चौकटीशी वाद न पाहता अधिकृत पोर्टलवर जाऊन स्वतःहून नाव मागे घ्या. मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली? तुमच्या मनात या नियमांबद्दल काय विचार आहे? किंवा तुमच्या रेशन कार्ड आणि पॅन कार्ड अपडेट झाला आहे का? हे खाली कमेंट करून नक्की सांगा. तुमची एक कमेंट इतरांना जागरूक करण्यासाठी खूप महत्त्वाची ठरू शकते. हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत आणि तुमच्या सर्व WhatsApp ग्रुपवर शेअर करा, जेणेकरून कोणाचंही आर्थिक नुकसान होणार नाही. आणि तुम्ही जर आपल्या OMT इन्फॉर्मेशन टेक चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा.